नमस्कार मित्रांनो. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच, की दिल्लीच्या सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध तुम्ही ज्या अँगलनी बघता त्यानुसार तुम्ही म्हणू शकता. पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या 22 मार्च रोजी आणि 24 तारखेला त्यांचा निकाल लागला. या निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांचा पराभव झाला. म्हणून लोकसत्ता या वर्तमानाने अतिशय आनंदाने एक संपादकीय आज छापलेलं आहे. रशियात लाल क्रांती झाली किंवा चीनमध्ये माओ सत्तेवर आला, तेव्हा जेवढा आनंद होईल तेवढ्या आनंदात हा लेख लिहिलेला आहे, की जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये डाव्या पक्षांशी संबंधित डाव्या काँग्रेस आणि अन्य संघटना एकत्र आल्या आणि कशाप्रकारे त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अर्थातच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हे विद्यापीठ ताब्यात घेण्याचा डाव उधळून लावला. आणि एका प्रकारे त्यांनी आत्ताच्या विरोधी पक्षांनाही एक सल्ला दिला, की बघा जर हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात होऊ शकतं, तर हे राजकारणात का होऊ शकत नाही? जर जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अभाविपचा पराभव करता येऊ शकतो, तर देशात नरेंद्र मोदींचा पराभव का करता येणार नाही? अशा आवेशात हा लेख लिहिला आणि म्हणून मी सकाळी हा लेख वाचून मला खूप हसायला आलं. पण म्हटलं, की लोकांना सत्य परिस्थिती समजली पाहिजे आणि अभाविपची ही बाजू समजली पाहिजे. आणि म्हणून मी आज चर्चा करणार आहे शांभवी थिटे यांच्याशी ज्या किंवा जी आपण अरेतुरे केलेलं जास्त चांगलं राहील. पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या हॉस्टेलमधनं किंवा कॅम्पसमधनं आपल्याशी संवाद साधते. एक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ते म्हणून तिने या निवडणुकात सहभाग घेतलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला आलेले चांगले वाईट अनुभव तिच्याकडे भरपूर आहेत, ते ती मांडणार आहे. आणि एकूणच या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबद्दल जे काही प्रश्न आहेत, त्याच्याबद्दलही आपल्याला उत्सुकता आहे आणि त्यामुळे ती तिथेच राहते, तिकडेच त्याच कॅम्पसमधनं सगळ्या गोष्टी बघते. तर हे कशा प्रकारचं विद्यापीठ आहे त्याच्याबद्दलही ती बोलणार आहे. शांभवी, MH48 या चॅनलवर तुझं स्वागत आहे. थँक यू दादा. मी तुला दादाच म्हणेन. म्हण. तर पहिला प्रश्न आहे, की हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नेमकं आहे कसं? कारण जे ऐकू येतं किंवा जे वाचलं जातं, की पंतप्रधान इंदिरा गांधींनी या विद्यापीठाची स्थापना केली, की एक डावा पुरोगामी अ, वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे असलेला अजेंडा देशात राबवण्यासाठी किंवा एक दृष्टिकोन तयार करण्यासाठी आणि त्याच्यानंतर सातत्याने हे विद्यापीठ एका डाव्या समाजवादी विचारसरणीचं केंद्रस्थान राहिलेलं आहे आणि त्याच्याकडनं आता हे सगळं म्हणजे या विद्यापीठातनं भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह सारख्या घोषणा दिल्या गेल्या. काही विद्यार्थ्यांना अटक केलेली आहे, ती अजूनही UAPAच्या अंतर्गत अटक केलेली आहे, ते अजूनही तुरुंगात आहेत. याच्याशिवाय अनेक प्रकारच्या आंदोलनं, CAAचं आंदोलन असेल किंवा अन्य कोणते आंदोलन असेल, JNU कायम चर्चेत राहतं. आणि जर लोकसत्ताला वाटत असेल, तर की JNUतला विजय म्हणजे केवढा मोठा विश्वविजय. तर मला जरा सांग, हे विद्यापीठ आहे किती? किती मोठं विद्यापीठ आहे? किती विद्यार्थी आहेत? काय काय परिस्थिती आहे? JNUची स्ट्रेंथ आहे विद्यार्थ्यांची 8,500. त्यातल्या 8,500 5,000 विद्यार्थ्यांनी मतदान केलं आणि 5,000 विद्यार्थ्यांमधून जे काही आहेत प्रेसिडेंट आमचे आणि जे सेंट्रल पॅनल आहे ते निवडून आलं. आता 5,000 विद्यार्थी हा खूपच कमी आकडा आहे. एखाद्या गावातला सरपंच सुद्धा याच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येतो. त्यामुळे जे लोकशाहीचं फाउंडेशन आहे, जे लोकसत्ता मांडतंय, ते फक्त 5,000 विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मांडतंय आणि आपला देश 125 करोड लोकांचा आहे. 125 करोड लोकांचं फ्युचर 5,000 विद्यार्थ्यांनी ठरवणं हेच लोकशाहीच्या तत्वाला धरून नाहीये. त्यामुळे एका बाजूला लोकसत्ता म्हणतं हा लोकशाहीचा विजय आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकसत्ता ही आर्ग्युमेंट करताय की 125 करोड लोकांचं फ्युचर 5,000 विद्यार्थी ठरवतील. तर हाच त्या लेखातला सगळ्यात मोठा हास्यास्पद मुद्दा आहे असं मला वाटतं. लोकसत्ता जाऊ दे, कारण हल्ली कोणी गांभीर्याने घेत नाही. स्वतः संपादक गांभीर्याने घेत नसतील तो. पण मला सांग, की तू ज्या कॉलेजमध्ये मुंबईत शिकली किंवा मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो, तिथे कमीत कमी 8,000-10,000 विद्यार्थी असतील.
आणि अगदी, मुंबई अगदी. विद्यापीठात साधारणतः त्याच्याशी संलग्न कॉलेजात 8-9 लाख विद्यार्थी, पुणे विद्यापीठात 8-9 लाख विद्यार्थी असताना अगदी. 8,500 विद्यार्थी असलेल्या या कॉलेज, या युनिव्हर्सिटीला एवढं गांभीर्याने का घेतलं जातं? म्हणजे तू त्या विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहेस, तुला पण त्याचा अभिमान असला पाहिजे म्हणून का का हो. स्पेशल आहे जे-एन-यू? नाही, मला अभिमान तर आहेच अर्थात. एक तर जे-एन-यूत येणं ही सगळ्यात काय म्हणतात एका कठीण परीक्षेतून तुम्हाला जावं लागतं. तिथे येण्यासाठी कॉम्पिटिशन ही खूप जास्त असते आणि त्यातून तुमचं सिलेक्शन होतं. इथे तुम्हाला पी-एच-डीला यायला एंट्रन्स द्यावी लागते, इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तो बाकी विद्यापीठांमध्ये एका अर्थाने मॅनेजेबल पद्धतीने होतो. मास्टर्ससाठी तुम्हाला ऑल इंडिया लेव्हलची एक्झाम असते आणि जे प्रोफेसर्स इथे शिकवतात त्यांचं अकॅडमिक त्यांचा अकॅडमिक क्षेत्रात आणि त्यांचा त्यांच्या विषयात दबदबा असल्यामुळे त्यांचे शिष्य सुद्धा त्यांच्यासारखे निर्माण होतील ह्या एका अँगलनी जेएनयू कडे बघितलं जातं. अकॅडमिकली जेएनयूचं जे वातावरण आहे ते अतिशय चांगलं आहे. म्हणजे माझ्या एका सेंटरमधून मी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज पूर्णही नाही म्हणत आहे. माझ्या एका सेंटरमधून वर्षाला जवळ-जवळ 20 ते 22 इंटरनॅशनल पब्लिकेशन्स होतात, जे विद्यार्थी स्वतः करतात. तर हे जे अकॅडमिक रिगर आहे, ते मुलांमध्ये इथे खूप आहे. ते इतर कोणत्याही विद्यापीठात नाहीये. ही गोष्ट तर मी अगदीच मान्य करते. आणि त्याच्यासाठी जेएनयूकडे एका स्पेशल दृष्टीने किंवा 5 स्टार विद्यापीठ म्हणून बघितलं जातं. पण अगेन माझा मुद्दा हाच आहे, की आम्ही जे काही करतो, आम्ही जे काही शिकतो, त्याचा अजून आम्ही 15-20 वर्षांनी एका चांगल्या पदावर पोहोचल्यावर त्याचा उपयोग करू शकू. पण आत्ता आम्ही देशाचं फ्युचर ठरवणं किंवा आत्ता आम्ही देशाला दिशा देणं किंवा जेएनयू डावे जिंकले म्हणून अख्खा भारत लाल वगैरे होईल. ही जी लोकसत्ताची लाईन आहे, ज्याच्यावरती आपण चर्चा करतोय, ती अगदी हास्यास्पदच आहे. आणि पण म्हणजे मला आठवतंय मी मी म्हणजे 2009 साली मी पहिल्यांदा जे-एन-यूमध्ये गेलो होतो आणि मला थोडासा धक्का बसलेला, की कॅम्पसमधल्या हॉस्टेलवर सगळीकडे तुम्हाला भारताच्या झेंड्यांपेक्षा गाझाचे नकाशे जास्त दिसतात आणि गाझा पट्टी आणि अगदी. इस्रायल कशाप्रकारे जमीन बळकावतोय किंवा जगात कशाप्रकारे अमेरिका अन्याय करतोय, अशा प्रकारचं पण अजूनही असंच वातावरण आहे का तिकडे नाही, कॅम्पसवर का आता आता थोडं काही आता सुधारलंय? आता वातावरण बऱ्या पद्धतीने खूप बदललंय. अभाविपचे कार्यकर्ते खूप सक्रिय झालेत. आणि जर वोट शेअर बघितला, लोकसत्ताचा जो लेख ज्यांनी लिहिलाय, त्यात सॅफोलॉजिकल अँगल काही नाहीये. तुम्ही वोट शेअर बघा. एबीव्हीपीचा वोट शेअर सॉरी आधी डाव्यांचा वोट शेअर 2019च्या इलेक्शनच्या वेळेला 40.40 होता. तो आत्ता वाढून फक्त 6% वाढलाय. तो 46% झालाय ह्या इलेक्शनला. पण तिथेच अभाविपचा जो वोट शेअर होता 2019 मध्ये तो 19.70% होता, जो वाढून 31% गेलाय. तर ही वाढ लोकसत्तामध्ये ज्यांनी कोणी लेख लिहिलाय त्यांना दिसली नाही का? की म्हणजे त्यांना त्यांची पॉलिटिकल माइंडसेट त्यांचा एवढाच आहे का, की ही जी वाढ आहे ही ते काय म्हणतात एक हे घेऊ नाही शकत, म्हणजे सिरियसली घेऊ नाही शकत किंवा ह्या दृष्टीने गणित ते बघू नाही शकत किंवा ह्या दृष्टीने ते राजकारण बघू शकत नाहीत का? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे मला त्या लेखावरती खूप मोठा आक्षेप आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, की अभाविपला जेएनयू विद्यापीठावर कब्जा करायचा आहे. लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवणं आणि त्यात जिंकणं आणि हारणं हे कधीपासून कब्जा करणं असं झालं? म्हणजे ही कोणती भाषा आहे? ही कोणत्या भाषेत हे लोकसत्तानी लिहिलंय, की अभाविपला कब्जा करायचा आहे. म्हणजे लोकशाहीत ह्यासाठीच आहे ना, इथे निवडणुका ह्याचसाठी घेतल्या जातायत, की कोणतेही आयडिओलॉजी त्या विद्यापीठावरती कब्जा करू नये. मग त्यावेळेला लोकसत्ता अशी भाषा कसं वापरतं आणि तो सुद्धा महाराष्ट्रातला एवढा मोठा पेपर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात वाचला जाणारा पेपर, त्या पेपरला ही भाषा शोभते का? आता घराघरात वगैरे वाचला जात नाही. आता दुसऱ्या कामांसाठी तो वापरला जात असेल जास्ती. पण त्याच्याकडे मी लोकसत्ता हा विषय आपण बाजूला ठेवूया. पण एक विद्यापीठाच्या बद्दल बोलूया. कारण मला देखील उत्सुकता होती, की हे खरं आहे, की गेली काही वर्ष सातत्याने अभाविपकडनं या विद्यापीठामध्ये कब्जा करायचं जाऊ दे, पण एक आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच्यात तर काही म्हणजे संशय नाही.
देशात 10 वर्ष नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू असतील, बाकी जे काही प्रशासन वगैरे ज्याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकतं, त्याच्यात केला जात असावा आणि जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे. त्याच्याबद्दलही काही माझं म्हणणं नाहीये. मला आता फक्त ही प्रक्रिया समजून घ्यायची आहे. त्यामुळे लोकसत्ताचा विषय आता आपण बाजूला ठेवूया. या ज्या निवडणुका असतात आणि त्यांची चर्चा कायम दिल्ली विद्यापीठाच्या आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या निवडणुका यांची चर्चा देशभर होते आणि गेली अनेक वर्ष होते. तर ही जी निवडणुकांची प्रक्रिया आहे, जी 8,500 विद्यार्थ्यातले 5,000 विद्यार्थी मतदान करतात. ती प्रक्रिया कशी असते आणि मला सांग यातले कोणते प्रमुख विद्यार्थी संघटना असतात या याच्यामध्ये सहभागी होतात? तर आता सगळ्यात आधी जानेवारीमध्ये एक नोटिफिकेशन आलं होतं, की आपल्या ह्यावर्षी निवडणुका होतील, लवकरात लवकर होतील. आणि त्यानंतर सगळीकडे निवडणुकांची तयारी सुरू झाली. आता ह्यामध्ये जेएनयूमध्ये लढतात ॲक्चुअली 3 फ्रंट प्रॉमिनेंटली. त्यात अभाविप एक एकटी विद्यार्थी संघटना लढते. डाव्यांची 4 पक्षीय युनिटी असते. युती म्हणू शकतो आपण त्यांना. त्यामध्ये एआयएसएफ असतात, एसएफआय असतात, एसएफआयचं कॅडर असतं, डीएसएफ असतं आणि त्याच्यानंतर आयसा असतं. आयसा हा त्यातला खूप प्रॉमिनंट पक्ष आहे. तर हे 4 पक्षांची मिळून लेफ्ट युनिटी असते. त्याचबरोबर एनएसयूआय, बापसा, फ्रॅटर्निटी आणि अशा काही ज्या छोट्या-छोट्या पार्टीज आहेत, त्यांची एक युती होते. तर अशा 3 फ्रंटवरती हे इलेक्शन्स लढले जातात. आता ह्याच्यामध्ये मेजर जी लढाई होते ती अभाविप आणि लेफ्टमध्ये होते. एनएसयूआय आणि बापसाला आता ह्या वेळेला एक सीट मिळाली. ती पण स्वाती सिंग नावाची लेफ्टची जनरल सेक्रेटरी उमेदवार बापसा होती. बापसा म्हणजे काय? बापसाचा अर्थ काय? बापसा म्हणजे बिरसा फुले आंबेडकर स्टुडंट असोसिएशन. म्हणजे त्याचं इकडे जसं शॉर्ट फॉर्म बापसा आहे. जसं इकडे शाफुआ केलंय तसं तिथे बापसा केलंय. तसं तिथे बापसा आहे. तिथे एएसओ म्हणून पण आहे आणि खरं म्हणजे बापसाचा नारा आहे, लाल भगवा एक है. ते कम्युनिस्ट आणि म्हणजे जे अभाविप आहे त्यांना एकच मानतात. पण ह्या वेळेला काय झालं, स्वाती सिंग म्हणून कम्युनिस्टांची उमेदवार होती. जनरल सेक्रेटरी पदासाठी ती लढत होती. तर तिची उमेदवारी कॅन्सल केली गेली. आदल्या रात्री. कारण तिच्यावरती काहीतरी एक प्रॉक्टरल इन्क्वायरी बसली आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये प्रॉक्टरल इन्क्वायरी म्हणजे नॉन सेक्शुअल हरॅसमेंट तिने केली आहे. त्यामध्ये फिजिकल हरॅसमेंट काही नाहीये. पण काहीतरी मेंटल हरॅसमेंट किंवा ह्याच्यामध्ये ती अडकली असल्यामुळे ती त्यामध्ये गिल्टी प्रूफ झाली आणि म्हणून निवडणुकीच्या एक दिवस आधी एक रात्री म्हणजे मध्यरात्री तिची उमेदवारी कॅन्सल झाली आणि डाव्यांनी सगळी मतं बापसाकडे फिरवली. बापसाची जी जनरल सेक्रेटरी कॅन्डिडेट होती प्रियांशी आर्या, तिच्याकडे ही मतं फिरवण्यात आली. त्यामुळे बापसा एका बाजूला म्हणतं लाल भगवा एक है, पण हेच लाल लोकांसोबत कधी जाऊन मिळाले त्यांचं त्यांनाही नाही कळलं. लाल तर आणि निळा एकत्र होऊन तांबडा झाला. हो. तर ते इथे कळलंच नाही काय झालं नक्की. पण पण मला सांग आदल्या दिवशी मला 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 विचारायचंय तुला, की ही जेव्हा निवडणूक प्रक्रिया घोषित होते आणि तू म्हटलीस की 4 वर्षांनी एरवी निवडणूक दरवर्षी होते का? दरवर्षी होते. आता आता ही 4 वर्षांनी निवडणूक झाली आणि हो, त्यामुळे खूप हो, जास्त उत्साह होता. पण जेव्हा हो. निवडणूक जाहीर होते, तेव्हा ही हं. प्रक्रिया की विद्यार्थी उभे राहतात किंवा विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उभे राहतात, ती कशी होते? आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यातही डाव्या संघटना त्याच्यामध्ये अभाविपला स्थान मिळू नये किंवा ते दूर ठेवले जावे त्याच्यासाठी प्रयत्न करतात. हे कसं करतात ते जरा मला सांग? आता आधी जीबीएम सुरुवात झाली. म्हणजे आधी जनरल बॉडी मीटिंग भरवली गेली सगळ्या पक्षांची. आता त्या सगळ्या पक्षांच्या जनरल बॉडी मीटिंगला अभाविपने विरोध केला होता आणि त्या विरोधाचं महत्वाचं कारण हे होतं, की हे म्हणत होते अभाविप म्हणत होतं, की ही जी प्रक्रिया आहे निवडणुकीची सगळी प्रक्रिया ही स्टुडंट हे करतात. ही विद्यार्थ्यांकडून करण्यात येते सगळी प्रक्रिया. तर आता विद्यार्थ्यांकडून ही प्रक्रिया केल्यामुळे ह्यामध्ये प्रशासनाचा काही रोल नसावा आणि ह्याच्यासाठी म्हणून अभाविपने विरोध केला आणि एक स्टुडंट काउन्सिल कडून ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं प्रोसिडिंग व्हावं म्हणून प्रयत्न सुरू केले.
त्याच्यानंतर आईशी घोष जी 2019ला निवडून आली होती अध्यक्ष म्हणून ती, आणि दानिश नावाचा जो जॉईंट सेक्रेटरी होता, ह्या दोघांनी मिळून एक जीबीएम बोलवली, ज्यामध्ये सगळ्या पक्षांना बोलवलं. पण तिथे अभाविपच्या विद्यार्थ्यांना बसायला सुद्धा जागा नाही दिली. अभाविपचे जे अभाविपकडून जी मुलं गेली होती त्यांना बसायला सुद्धा त्यांनी जागा दिली नाही. आणि त्याच्यानंतर तिथे अभाविपने आंदोलन केलं की तुम्ही ही सुप्रीम लिडरशिपची जी पद्धत आहे की आम्ही जेते आहोत म्हणून आम्ही पुढे बसणार आणि तुम्हाला बसायलाच जागा देणार नाही, ह्या मानसिकतेचा विरोध अभाविपने तेव्हा केला. त्याच्यानंतर एक जनरल बॉडी मीटिंग सगळ्या स्टुडंट्सची झाली. जेवढे विद्यार्थी आहेत युनिव्हर्सिटीमध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांची झाली. आणि तिथे त्या स्टेजवरून दानिश जो जॉईंट सेक्रेटरी होता आधीच्या पॅनेलमध्ये, त्याच्याकडून नारे देण्यात आले, त्याच्याकडून घोषणा करण्यात आल्या की अभाविपच्या कार्यकर्त्यांना मक्खी जैसे मसल दो. म्हणजे तिथे विद्यार्थी जनरल बॉडी मीटिंगला गेले, अभाविपचे जे सिम्पथायझर्स होते ते जनरल बॉडी मीटिंगला गेले, पण तिथून मंचावरून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं, डावे नेते म्हणत होते की यांना मक्खी जैसे मसल दो, म्हणजे यांना माशांसारखं चिरडून टाका अभाविपला. तर अशा सगळ्या जी जनरल बॉडी मीटिंग होती त्यात तर काही पॉलिटिकल अजेंडा नव्हता. तिथे तुम्हाला इलेक्शन कसे घ्यायचे, काय करायचंय, ईसी कसे आपण निवडू, ह्यावरती चर्चा करायची होती. मग तिथे अशा घोषणा दिल्या गेल्या डाव्यांकडून. तर हे किती सिरियस आहे आणि हे लोकशाहीसाठी ज्याच्याबद्दल गळे काढून हे सगळे रडत असतात त्याला किती लांछनास्पद आहे, हे ह्या विचार तिकडच्या लोकांनी जे आता हे इंटरव्ह्यू आपला बघतील त्यांनी विचार केला पाहिजे की इथे एक विरोधी आयडिओलॉजी म्हणून तग धरून राहणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या मीटिंगला जाताय, तुमच्यावरती कधी हल्ला होईल, तुम्हाला कोण कधी मारेल काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर युजीबीएम होते. युजीबीएम मध्ये एसएल मध्ये झालेला व्हायलेन्स सगळ्यांना माहितीये. एसएल मध्ये त्या मुलांना 18 तास युजीबीएमच्या नावाखाली बसवून ठेवलं गेलं होतं. त्यात ह्या जॉईंट सेक्रेटरी दानिशनी एक स्वतः ईसी, आता इथे ईसी कसे निवडले जातात, ईसी आता प्रत्येक स्कूल मधले 300 ते 400 स्टुडंट, हजार स्ट्रेंथ आहे, 1000-1200 अशी स्ट्रेंथ आहे स्कूलची. तर त्यातले 300 ते 400 विद्यार्थी युजीबीएम साठी येतात. म्हणजे जनरल बॉडी मीटिंग असते प्रत्येक स्कूल, इथे स्कूल म्हटलं जातं विभागांना म्हणून मी स्कूल म्हणते. तर त्या ह्याच्यासाठी येतात. आता 300 विद्यार्थी बसलेत आणि ईसी साठी त्यातले जवळपास 100-150 मुलं आपली नावं देतात. आता एकाचा जरी हात वरती गेला विरोधात तरी त्या मुलाचं नाव कॅन्सल होतं. तर आता ह्याच्यामध्ये आता तुम्हाला आधी 100 मुलांची नावं विरोधात जातात, म्हणजे प्रत्येक मुलाचं नाव सगळेजण मिळून कट करतात. आणि मग त्याच्यानंतर ज्याला जास्त मतं मिळतील, म्हणजे ज्याच्यासाठी जास्त हात वर राहतील त्या मुलाला निवडण्यात येतं ईसी म्हणून. असे 2 ईसी 3 ईसी निवडायचे असतात तर 150, 200, 250, 300 मुलं स्वतःची नावं देतात. आता ह्याच्यात काय झालं, युजीबीएम आता एसएलच्या युजीबीएम मध्ये मुलांना 18 तास या प्रक्रियेखाली बसवून ठेवलं गेलं आयशी घोष आणि दानिश कडून, जो प्रेसिडेंट आणि जॉईंट सेक्रेटरी होते पूर्व पॅनेलमध्ये, यांच्याकडून 18 तास ती मुलं बसली होती. आणि त्यात सुद्धा दानिश जो होता, दानिश कडून जवळपास माझा आवाज येतोय ना? हो येतोय. हा, एक मिनिट. दानिश कडून जवळपास 18 म्हणजे एक यादी काढली गेली, त्यांनी स्वतःच ती यादी लिहिली होती. त्यामध्ये त्याच्या कॅडरच्या मुलांची नावं होती आणि त्याच्या कॅडरच्या मुलांनी स्वतःचे म्हणजे हे पुश केले गेले आणि जी न्यूट्रल मुलं होती त्यांची नावच घेतली नव्हती आणि त्याच्यावरून भांडणं सुरू झाली एसएल मध्ये. मग तो सगळा, आणि अक्षरशः विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना डफली बडवतात, त्या डफल्या घेऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मागे हे लोक लागले आणि त्या डफलीनी मारायला सुरुवात केली. आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा विरोध करायला सुरुवात केली, जेव्हा विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्याच डफल्या घेऊन त्यांनाच मारायला सुरुवात केली, तेव्हा मग हे विक्टिम कार्ड खेळायला लागले.
तर अशा सगळ्या गोष्टी इथे होत असतात. आता म्हणजे ट्रिपल म्हणजे एस म्हणजे मध्ये समअप करायचं याचं तर थोडक्यात निवडणुका घेताना ती जी प्रक्रिया राबवलेली त्या बैठकांना विद्यार्थी परिषदेच्या लोकांना येऊ नये असे प्रयत्न केले गेले. ते हो, जेव्हा आता आले तेव्हा त्यांना बसायला जागा दिली नाही, उभं केलं गेलं. त्याच्यानंतर ती जी त्यातले जे व्हॉलंटिअर्स किंवा कोऑर्डिनेटर्स ठरवायचं होतं त्याच्यात ती 18 तास मीटिंग चालवली, की ज्याच्यात त्यांची नावं येऊ नयेत. मग येऊ ते झालं, नये. मग त्याच्यात स्वतःच्या कंपनीतली स्वतःच्या गँगमधल्या लोकांची, कॅडरची लोकांची नावं टाकली आणि जे तटस्थ होते त्यांना काढून टाकलं. म्हणजे एकीकडे म्हणायचं की कशाप्रकारे या निवडणुका देशामध्ये निवडणुका मॅनिप्युलेट करण्याचं किंवा दडपशाहीचा प्रयत्न चालू आहे. आणि इथे तर ही तर सरळ-सरळ दडपशाही आहे. आणि ॲब्सोल्युटली. पण म्हणजे पण मी तुला विशेष विशेष महत्त्वाचं म्हणजे मला तुझं मत त्याच्यावर हवं आहे, कारण त्याच्यामध्ये लिहिलंय की या विद्यार्थी परिषदेच्या टोळक्यांनी जे-एन-यूमध्ये धुडगूस घातला. अशा प्रकारचं जेव्हा वर्णन करतात, म्हणजे यातलं किती तथ्य आहे आणि किती खोटं आहे? जेव्हा हे आता ती मुलं त्याच्यामध्ये जो 2019चा इन्सिडेंट त्यांनी मेन्शन केलाय, त्यामध्ये आयशी घोष सगळ्या चॅनल्स वरती होती. आयशी घोष स्वतः दांडे घेऊन फिरत होती लोकांना मारण्यासाठी आणि हे फुटेजेस चॅनल्सनी दाखवलेत. आता हे फुटेजेस त्यांना दिसले नाहीत का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी मुलगी हे म्हणतायत, की तोंडाला फडका बांधून जी मुलगी जेएनयू मध्ये आली होती, ती मुलगी कोण आहे अजून आम्हाला माहिती नाही. जर अभाविपची कार्यकर्ती असती तर अभाविपने लगेच तिच्यावर ऍक्शन घेतली असती आणि अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या कार्यकर्त्यांवरती अभाविप लगेच कारवाई करतं. असं नाहीये की अभाविप त्यांना मागे हे करतं. पण त्या लेखाच्या शेवटी म्हटलंय विद्यार्थिनींसाठी चांगलं काय म्हणतात ना, एक सेफ कॅम्पस निर्माण करण्यासाठी डावे हवेत. डाव्यांच्या अक्षरशः तू अनमोल रतन आणि अकबर चौधरी हे डाव्यांचे 2 प्रेसिडेंट होते. 6 महिन्याच्या काळात हे दोघं जण बदलले गेले होते. का तर रेप केसमध्ये इन्व्हॉल्व होते. तर डाव्यांचे स्वतः अध्यक्ष असलेले कॅन्डिडेट असले उद्योग करणार आणि मग तुम्ही म्हणणार की विद्यार्थिनींसाठी सेफ कॅम्पस बनवायचा. इथे जीएस कॅश नावाची एक योजना होती. ती डावे म्हणतायत की तुम्ही परत चालू करा. तर जीएस कॅश काय आहे? जीएस कॅश ही जर सेक्शुअल हॅरासमेंटच्या कंप्लेंट ज्या जायच्या, त्यामध्ये जी बॉडी होती, जेएनयूतले डिसिजन जेएनयू मध्ये सॉल्व्ह करायचं, बाहेर फार पाठवायचे नाहीत. ही इकडची मानसिकता आहे. आता जेएनयू-एसयू जे आहे, म्हणजे जे सेंट्रल पॅनल असतं, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, ह्या 4 लोकांची मिळून बॉडी बनवली जाते, ज्याच्यामध्ये जे स्वतः लोकं डील करतात ह्या सेक्शुअल हॅरासमेंट कंप्लेंट सोबत. आता जीएस कॅशमध्ये स्वतः लेफ्टच्या कॅडरच्या कंप्लेंट जायला लागल्या, तेव्हा जेएनयू-एसयू जे हे सेंट्रल पॅनल आहे, ज्यांच्यावरती डावे बसलेत, त्यांच्याकडून त्या कंप्लेंट्स थांबवल्या जायच्या. का तर आमचेच लोक ह्यात इन्व्हॉल्व आहेत. रेप केसेसमध्ये, सेक्शुअल म्हणजे पोलिसही ऑफेन्सेसमध्ये. यांचे, न्यायालय त्यांचं आणि वकीलही त्यांचे आणि ऍब्सोल्युटली, सगळं त्यांचं. ऍब्सोल्युटली. म्हणून अभाविपणे जीएस कॅश बंद केलं. आणि ह्या निवडणुकीच्या काळात अक्षरशः वृंदा करात सारख्या मोठ्या नेत्या इथे येऊन म्हणतात की तुम्ही जीएस कॅश चालू करण्यासाठी डाव्यांनी लढलं पाहिजे आणि परत मग ह्यामध्ये हे जे म्हणतायत विद्यार्थिनींसाठी सेफ प्लेस, विद्यार्थिनींनी जायचं कुठे, कोणाकडे न्याय मागायचं, जर तुम्ही हे असे म्हणजे त्यांनी असं पोलिसांकडे जायचं नाही. त्यांनी त्यांच्याच डाव्या पक्षांच्या नेत्यांकडे जाऊन आपली तक्रार मांडायची आणि मग त्यांनी सांगायचं असं काही झालं नाही किंवा झालं तर ते त्याच अभिव्यक्ती नेत्यां स्वातंत्र्य होतं. त्याच नेत्यांकडे जायचं ज्यांनी रेप केलेत. आता अकबर चौधरी आणि अनमोल रतन हे प्रेसिडेंट होते, हे अध्यक्ष होते. ह्या दोघांवरती हे चार्जेस आहेत. म्हणजे विद्यार्थिनींनी त्याच नेत्यांकडे जायचं ज्यांनी त्यांच्यासोबत वाईट काम केलंय आणि त्यांच्याकडेच न्याय मागायचा. ही कोणती बरं, हे आहे? आणखीन एक जो मुद्दा याच्यात केला जातो तो म्हणजे ही मारामारी होते आणि भांडाभांडी होते त्याच्यामध्ये, डाव्या आणि उजव्यामध्ये. पण जे जे कळतंय त्याच्यामध्ये या डाव्या संघटनांमध्ये परस्परांच्यात पटत नाही आणि त्यांच्यातही कधी-कधी खूप हाणामारी होते. खूप. आता स्वाती सिंग जी आहे जनरल सेक्रेटरी कॅन्डिडेट, तिच्यासोबत अनघा नावाची एक मुलगी होती, अनघा प्रदीप म्हणून. या दोघेही डाव्या ऍक्टिव्हिस्ट आहेत इथे. आता ह्या दोघींमध्ये जनरल सेक्रेटरी कॅन्डिडेटसाठी तिकिटासाठी काय म्हणतात आपापसात लढाई सुरू होती डाव्यांकडून तिकीट मिळवण्यासाठी. आता त्यातलं हे तिकीट मिळालं स्वाती सिंगला. आणि ज्या दिवशी स्वाती सिंगला तिकीट मिळालं त्या दिवशी गोदावरी हॉस्टेल, जेएनयू मधल्या गोदावरी हॉस्टेलमध्ये मारामाऱ्या झाल्या स्वाती सिंग आणि अनघा प्रदीप मध्ये. म्हणजे त्या दोघींनीच एकमेकींना मारलं. का?
तर तुला तिकीट मिळालं, मला तिकीट नाही मिळालं म्हणून. तर हे ह्यांच्यामध्ये हेच नाहीये म्हणजे ह्यांच्यामध्ये ही मॅच्युरिटीच नाहीये, जे तिकिटासाठी भांडतात आणि नंतर म्हणतात, की नाही आम्ही सगळे एक आहोत, आम्ही आयडिओलॉजिकली आम्ही हे आहोत, आम्ही आमची युनिटी आहे, लेफ्ट युनिटी आहे. आधी तुमच्या कॅडरमध्ये युनिटी निर्माण करा ना आणि मग पक्षाला नाव द्या, युतीला नाव द्या युनिटी म्हणून. या बालिशपणाबद्दल मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे आता वेळ तशी थोडीशी संपत आली आहे, कारण आपल्याला एक अर्ध्या तासाचा आपण हा कार्यक्रम करतोय म्हणून. पण मला सांग, की एकूणच असं सांगितलं जातं, की म्हणजे या ह्याच्यातही आहे, की कोणी जो धनंजय म्हणून निवडून आलाय, त्यांनी सांगितलं, की कशाप्रकारे डावे पक्ष देशातल्या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी लढतायत आणि कशाप्रकारे जे-एन-यूमध्ये स्वस्तात शिक्षण घेता यावं म्हणून हा संघर्ष आहे आणि आज जे-एन-यूमध्ये स्वस्त शिक्षण आहे, मग उद्या देशभर स्वस्त शिक्षण होऊ शकेल. तर मला थोडंसं आधी म्हणजे त्या त्या बालिशपणाकडे वळायच्या आधी किती स्वस्त शिक्षण असतं? म्हणजे हॉस्टेल किंवा जेवण वगैरे किती दर असतात? काय काय आहे? आम्हाला फीज अशी फार काही नसते. म्हणजे आमची सेमेस्टर फी ₹180 आहे. वर्षभराची 360. हॉस्टेल चार्जेस जे असतात ते ₹1,500 वर्षाचे असतात. पण आम्हाला मेस बिल 3,000 च्या आसपास दर महिन्याला भरावं लागतं. तर त्यामुळे जो मेस बिलचा चार्जेस आहे, तो खर्च आमचा एक 35,000 ते 40,000 पर्यंत दरवर्षी जातो. पण हे जे म्हणतायत, की जो धनंजय आहे तो म्हणतोय, की स्वस्तात शिक्षण अजिबात नकोय. कोणत्याही विद्यार्थ्याला स्वस्तात शिक्षण नकोय. ते स्वस्तात शिक्षण असल्यामुळे म्हणजे अक्षरशः विद्यार्थ्यांचे इतके हाल होतायत, की रिपेअर करायला हॉस्टेल रिपेअरसाठी विद्यापीठाकडे फंड नाहीये. हॉस्टेल रिपेअरिंगसाठी अक्षरशः रूमची हालत इतकी खराब आहे, इतकी वाईट अवस्था आहे, की मध्ये व्हिडिओ पण आले होते, की एक मुलगा बसला होता, त्याच्यावरती अख्खा बुकशेल्फ पडला. मी माझ्या खोलीतला बुकशेल्फ त्याचसाठी काढून टाकला. उद्या पडला-बिडला तर काय करणार? पण म्हणजे इतकी पुन्हा वाईट एकदा आपण अवस्था आकड्यांकडे आहे. पुन्हा पुन्हा एकदा आपण आकड्यांकडे वळूया. वर्षाला सेमिस्टरला ₹160 फी म्हणजे वर्षाला ₹350-320 फी झाली. अधिक हॉस्टेलचे चार्जेस ₹360. 1500 हॉस्टेल 1500 राहायची जागा ₹1500 सेमिस्टर ₹3,000 सेमिस्टर. हां. म्हणजे म्हणजे तुम्ही एका प्रकारे वर्षात फक्त ₹3,000 राहू शकता आणि ₹350 शिकू शकता. हो. म्हणजे ही व्यवस्था फक्त 8,000 विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे असं नाही म्हणजे कारण इथे इथे जी विद्यापीठं आहेत, इथे जी खाजगीमध्ये तर लोकं लाखो रुपये फी भरतायत. काही लोकं तर काही कोर्सेसला कोट्यवधी रुपयांची डोनेशन आणि कॅपिटेशन फी घेतली जाते. पण बाकी इंजिनिअरिंग, एम-बी-ए सारख्या कोर्सेसना लाखो रुपयाची फी घेतली जाते आणि वर पुन्हा प्रवास आहे 2-2 तासाचा, वर पुन्हा हाल-अपेष्टा आहेत आणि तरी मुलं हे सगळे असे लाखो विद्यार्थी असं करतायत. पण या लाखो विद्यार्थ्यांना आशेचा किरण कुठला आहे तर हे 5,000 8,000 विद्यार्थी वर्षाला अजिबात मी ₹350 शिकतायत. दादा तुला एक इन्सिडेंट सांगते. येथे खूप इंटरनॅशनल स्टुडंट येतात. एक मित्र आला होता माझा जर्मनीवरून. तो भारताच्या इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास करतोय, त्यावर पी-एच-डी करतोय. तर त्यांनी मला दाखवलं. तो आला जे-एन-यूत. तो म्हणाला, "अरे तुम्ही लोकं तर हिटलरच्या नाझी कॅम्पमध्ये राहतात." तर मी म्हटलं, "नाझी कॅम्प म्हणजे म्हणजे काय नक्की म्हणायचंय?" तर त्यांनी अक्षरशः फोटो दाखवले, की हे बघा, हा नाझी कॅम्प आणि हे जे-एन-यूचे हॉस्टेल्स आणि इतके ते सिमिलर आहेत, की कम्युनिझम तुम्हाला काय देऊ शकतं ते तुम्ही इथे येऊन बघा. म्हणजे म्हणजे सोव्हिएत सगळ्यांना रशियात राहायला जागा आहे, गुलागमध्ये पण सगळ्यांना राहायला हां, जागा आहे, पण छप्पर गळतंय, बुकशेल्फ डोक्यावर पडू शकतो. अगदी, रूमची स्वच्छता नाहीये अगदी, किंवा काही म्हणजे अगदी, सुरक्षेसाठी अगदी. सीसीटीव्ही कॅमेरे नाहीयेत, कारण या गोष्टी परवडत नाही. आणि मग महिला सुरक्षा धोक्यात आली तरी चिंता करायची नाही, पण तुम्हाला समानता आहे. तुम्हाला स्वस्तामध्ये तुम्हाला शिकता आलं आणि अशा प्रकारचं मॉडेल जर देशातल्या विद्यार्थ्यांना दाखवलं, तर अनेक जण म्हणतील याच्यापेक्षा आम्ही पैसे भरून शिकतो. पैसे भरून शिकू. अक्षरशः मी सुद्धा तेच म्हणते. हे गुलाग मी अक्षरशः ह्याला गुलाग म्हणते. जिथे रशियन जे ॲक्टिव्हिस्ट होते त्यांना सायबेरियामध्ये कसं स्टॅलिन टाकून द्यायचा गुलाग्समध्ये, तशी इकडची परिस्थिती आहे. हे पण मग तरी गुलाग्सच आहे. हे माहिती आणि असून ॲडमिशन एवढे का घेतली? वर्ष हे काय? माहिती असून ॲडमिशन का घेतली? का शिक्षकां चांगल्या इंटरनॅशनल तू आता प्राध्यापकांसाठी? तू 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 मला सांग इंटरनॅशनल रिलेशन्ससाठी जे-एन-यू मधून पी-एच-डी मिळवणं ही मोठी गोष्ट आहे की नाही? आहे, मी आहे, मुंबई आहे, विद्यापीठातून पी-एच-डी मिळवणं आणि जे-एन-यू मधून पी-एच-डी आहे, आहे. मिळवणं आणि त्या एका गोष्टीसाठी मी इथे आले. जे-एन-यू पण इज अ ड्रीम फॉर एव्हरीवन की नाही, नाही मला ज्यांना मी 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 गेल्या वर्षीच आलो होतो आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे त्या कॅम्पसमध्ये एक आपण विद्यार्थी दशेत मागे गेल्यासारखं वाटलं
आमच्या कॉलेजमध्ये एवढं मोठं कॅम्पस होते, बॉक्स क्रिकेट खेळण्या एवढं पण मैदान नव्हतं आणि त्यामुळे मला तर असं वाटलं, की अरे अशा ठिकाणी जर मला शिकायला मिळालं असतं तर काय मजा आली असती. पण ठीक आहे आता काही आपण मागे जाऊ त्या शकत नाही. त्या दृष्टीने खूपच छान कॅम्पस आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अकॅडमिकली तुम्हाला काहीतरी करायचंय, तर हा कॅम्पस म्हणजे भारतातली सगळ्यात सुंदर जागा आहे असं मी नक्कीच म्हणेन. पण बाकीचे प्रश्न आहेतच आणि मी लोकसत्ता आपल्याकडे वेळ कमी आहे. लोकसत्ताच्या लेखामधले काही मुद्दे आहेत, जे ओके. जे मला काउंटर करायचे आहेत कर, आणि कर, ते खूप कर. महत्वाचे आहेत. तर बरं. त्याच्याविषयी मी बोलते. बोल. ऍक्च्युली त्याच्यामध्ये लिहिलंय की सीए विरोधात हिंसक आंदोलनं झाली. म्हणजे हिंसक आंदोलनं केली गेली सीए विरोधात. पण ती आंदोलनं अतिशय हिंसक होती. हा जो फोटो समोर दिसतोय हा मशाल मार्चचा आहे बीव्हीपी इलेक्शनच्या आधीचा. तर डोंट कन्सिडर इट ॲज अ सीए आंदोलन. पण ही जी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये पोलिसांनी म्हणजे पोलिसांवर त्याच्यामध्ये दगडं फेकली गेली. म्हणजे अक्षरशः कोणता कोणता विद्यार्थी असा असतो जो तुम्हाला जी स्टेट मशिनरी आहे, जी तुम्हाला वाचवायला आली आहे, जी प्रोटेक्ट करायला आली आहे, त्यांच्यावरती दगडं फेकतो. त्याच्यानंतर त्या प्रोफेसर्स आहेत विद्यापीठ त्यांच्या गाड्या फोडणं, असे सॉरी तुला अतिशय डिस्टर्ब प्रकार करतो. हाच पुतळा आहे ना, स्वामी विवेकानंदांचा हाच पुतळा आहे ना, ज्याला व्हॅन्डलाइज हो, केला गेला होता हो. ज्याला तेव्हा? व्हॅन्डलाइज केलं गेलं होतं डाव्यांकडून. म्हणजे तुम्हाला स्वामी विवेकानंद सुद्धा कॅम्पसमध्ये नकोयत. तुम्हाला सावरकर नकोय. तुम्हाला दुसऱ्या आयडिओलॉजीजचे जे नेते आहेत किंवा दुसऱ्या आयडिओलॉजीज आपल्या विरुद्ध आयडिओलॉजीजचे जे लीडर आहेत, जे आयडिओलॉग्स आहेत, त्यांचे पुतळे तुम्हाला नकोयत. आणि हे लोकं मग देशभरात लोकांना टॉलरन्स, सहिष्णुता आणि अशा सगळ्या पॉलिटिकल कन्सेप्ट शिकवणार. पण इथे आल्यावरती म्हणजे हा खरंच बॅस्टियन आहे कम्युनिस्टांचा. इथे आल्यावरती तुम्हाला कळतं सहिष्णुता, टॉलरन्स या सगळ्या गोष्टी कशा खिशात जातात कम्युनिस्टांच्या. आणि आणि अशा विद्यापीठात आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एका अर्थाने दुसऱ्या क्रमांकावर, कारण जे एरवी एकमेकांची स्पर्धा करायचे, ते आता सगळे एकत्र दुसऱ्या आलेत आणि नाही, सगळे पहिल्या क्रमांकावरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे. ह्यासाठी की लेफ्ट 4 पार्टीज एकत्र येऊन लढतात आणि एकत्र मतं मिळवतात. अखिल भारतीय परिषद एकटे लढतात. त्यामुळे अखिल भारतीय लेफ्टचं एका ह्याचं कॅडर 500-700 लोकांचं असेल, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं कॅडर 2200 लोकांचं आहे. त्यामुळे जर विद्यार्थी संख्या बघितली तर नक्कीच डाव्यांपेक्षा जास्त आहे आपल्याकडे. पण डाव्यांची युती असल्यामुळे प्रत्येक कॅडरचे लोक मिळून त्यांची संख्या जास्त होतीये. आणि जो धनंजय बद्दल मुद्दा उचलला जातोय, जो यांनी लिहिलाय की पहिला दलित प्रेसिडेंट अभाविपचे जे कॅन्डिडेट होते उमेशचंद्र अजमेरा म्हणून, ते पीएचडी करतायत माझ्याच स्कूलमध्ये, स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज मध्ये. माझे बॅचमेटच आहेत. तर उमेश भैया ही बिलॉंग्स टू तेलंगणा. तेलंगणामधल्या नक्षल कॉरिडॉर मधून ते येतात. त्यांच्या वडिलांची हत्या नक्षलवाद्यांकडून करण्यात आली आणि त्या धक्क्याने त्यांची आई देखील वारली. आणि ते अनुसूचित जमाती ह्या विभागातून ते येतात, ह्याच्यातून येतात, ह्या सेक्शन मधून ते येतात, ह्या कम्युनिटी मधून ते येतात. त्यामुळे हे जे आहे ना, की जो मुद्दा असं दाखवलं जात आहे की डाव्यांनी बघा कसं कसं दलित कॅन्डिडेट आहे आणि त्याला संधी दिली, तर असं काही नाहीये. इथे अभाविपचं आपण आपण म्हणतो, आपला नारा आहे की तुम जातीवाद से तोडोगे हम राष्ट्रवाद से जोडेंगे. आणि म्हणून आम्हाला आमचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या जातींचं कार्ड खेळून उगाचच देशभरात पॉलिटिक्स करणं जमत नाही. म्हणून हे लोक म्हणतात की म्हणजे तुम्ही जे आहेत ते उच्चवर्णीय लोक अभाविपमध्ये आहेत. तर असं काहीही नाहीये. नक्षलवादाचं नक्षलवाद ज्यांनी स्वतःच्या घरात बघितलाय, ज्यांनी घरी हत्या बघितली आहे स्वतःच्या वडिलांची नक्षलांनी केलेली, तो मुलगा इथे लढतोय डाव्यांविरुद्ध. आणि हीच सगळ्यात मोठी म्हणजे ही फक्त अभाविप जेएनयूचं नाही, पण हे पूर्ण देशभरात अभाविप जे कार्य करतायत त्याच्यासाठी हा विजय आहे. की अशा भागातून मुलाला एखाद्या काढणं
आणि त्याला संघाचे संस्कार, अभाविपचे संस्कार देणं आणि ह्यातच खरा विजय आहे. त्याला इतकं करेजियस बनवणं, की तो उद्या इथे जे-एन-यू सारख्या विद्यापीठात प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट म्हणून डाव्यांच्या विरुद्ध लढू शकतो आणि हा हा खरा विजय आहे अभाविपचा. हे कोणताही न्यूजपेपर किंवा कोणताही मराठी मुखपत्र किंवा काय लोकसत्ता काय, सकाळ काय, अजून महाराष्ट्र टाइम्स काय कोणीही सांगणार नाही, कोणीही लिहिणारही नाही ह्याच्याविषयी. म्हणून तर आपण त्याच्यासाठी पण एक गोष्ट मला बरी वाटली, ज्या आवेशाने तू विद्यार्थी परिषदेची बाजू मांडलीस आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काय घडतंय हे या सगळ्या दर्शकांना सांगितलंस, त्याच्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार. मला एक गोष्ट जाणवते म्हणजे पुढच्या वर्षी निवडणुका झाल्या तर त्याच्यात तू उतरायला काही हरकत नाही आणि समजा तू निवडून आलीस, बघू, तर बघू, जे-एन-यू बघू. मधली मराठी प्रतिनिधी म्हणून तर तुझा गौरव हेच वर्तमानपत्र जे आता शिव्या घालतायत, नावं ठेवतायत, ते जे-एन-यूतली मराठमोळी अध्यक्ष वगैरे अशा प्रकारची गोष्ट नक्की नाही, करतील याच्याबद्दल मला बघू. खात्री आहे. ते सगळं त्यासाठी तुला शुभेच्छा. संघटनेवरती आहे. ते सगळं संघटनेवरती आहे. बघू. आपल्याला माझं माझं मत खूप छान आहे, सिंपल आहे. आपल्याला वैचारिक काम करायचंय, आयडिओलॉजिकल काम करायचंय. बाकी पद, प्रतिष्ठा त्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. आयडिओलॉजिकली पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे. आयडिओलॉजिकली हा कॅम्पस बदलणं, इथे राष्ट्रवादाचं बीज तर लावलंच आहे. आमच्या आधी जे नेते होते त्या सगळ्यांनी लावलंय. पण त्याचं एक मोठं वटवृक्ष बनवणं ही जबाबदारी आमच्यावरती आहे. तर त्याला रोज खत-पाणी घालणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करतोय. धन्यवाद. या कामात तुला यश येस. मिळो आणि जे काही तुला पुढच्या वर्षी निवडणुकांमध्ये जे काही तुला करायचंय कार्यकर्ती म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून जे काही तुला करायचंय त्याच्यात तुला यश मिळो एवढ्या शुभेच्छा. मित्रांनो तुर्तास थँक यू इथेच दादा. थांबतो. पण अशाच प्रकारचे कार्यक्रम भविष्यातही मी आपल्या समोर घेऊन येत राहीन आणि ही जी पहिली बाजू म्हणून जे दाखवलं जातं त्याची एक दुसरी बाजू पण असते. ती बाजू दाखवणं ही आपलं कर्तव्य आहे. ते त्यांचं कर्तव्य ते पार पाडणार नाही, पण आपलं कर्तव्य म्हणून आपण निश्चितपणे पार पाडू, अशी मला खात्री आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा एम-एच-14.